गणुकुडी आपला गणुकुडी गणू ना गणुकुडी गणू चलो और भाई सब बरी होंगे। पण सुटका झालेला आहे। 9 महिन्यानंतर आज आपल्या देशामध्ये काय चाललेलं आपण सगळे पाहत आहोत। या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 2 मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री असताना तुरुंगात ठेवलं गेलंय आणि त्यामुळे जे या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यावर लढणार आहेत त्या सगळ्यांना तुरुंगात जावं लागणार आहे आणि अजूनही पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी माझी पूर्णपणे तयारी आहे। पण ही जी लढाई आमच्या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी चालू आहे ती निश्चितपणे चालू राहील। हायकोर्टाने आज जामीन मंजूर केलेला आहे, त्यानंतर तुम्ही आलाय काय एकंदरीत कालावधी होता? हायकोर्टाने जेव्हा जामीन मंजूर केला त्यावेळेला माननीय हायकोर्टाने काय काय बोललेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी ऐकलं असतं आणि ते जर टीव्हीवर दाखवलं गेलं असतं तर मला अधिक आनंद झाला असता। त्याबद्दल मी जास्त बोलणं उचित समजणार नाही। माननीय न्यायालयाने त्यांची भूमिका जी मांडली आहे ती अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट आहे। या केसमध्ये कुठलाही दम नाही आणि या केसमधनं मी निश्चितपणाने निर्दोष निघेन याबद्दलची मला खात्री आहे। माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने कोर्टात या सगळ्याची उत्तरं आम्ही दिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात निवडणुकीच्या तोंडावर सुटका झालेली आहे, तुम्ही निवडणूक लढवा। मी शिवसैनिक आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांचा आणि राऊत साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असतो आणि त्यामुळे जोही आदेश मला दिला जाईल त्या आदेशाचं पालन मी करेन। पक्षाने आदेश दिला तर माझी निवडणूक लढायची जी सांगतील ती निवडणूक लढायची तयारी। जी कारवाई झाली आजकाल या देशातल्या सगळ्या कारवाई ज्या आहेत ते राजकीय हेतूनच होतात। आपण पाहिलं असेल की माननीय चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचे आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की पोलिसांचे जे काम आहे ते सोडून सगळे पोलीस हे भ्रष्टाचाराच्या तपास यंत्रणा असल्याच्या सारखा वापर की राजकीय पक्षांच्या द्वारे सरकारच्या द्वारे केला जातोय आणि ते होऊ नये। या देशातलं मी मगाशी सांगितलं 2 मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जाताना आपल्याला सगळ्यांना पाहायला लागलं हे या देशाचं दुर्दैव आहे। या देशाचं स्वातंत्र्य पूर्णपणाने धोक्यात आलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी आमची सगळ्यांची लढाई। ओके, धन्यवाद।